नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील तांबेकर. फ्युचर प्रो एज्युकेशन कोल्हापूरच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. रिझनिंग हा विषय आपण मराठीमध्ये शिकत आहोत. खास करून TCS IBPSचा जो पॅटर्न आहे त्या पॅटर्नचे आपण क्वेश्चन्स बघत आहोत. आज आपण यातला पुढचा पार्ट बघणार आहोत. या आधीचे पार्ट्स बघण्यासाठी त्याचे लिंक मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच आणि त्याचबरोबर कमेंट सेक्शनमध्ये देईल. सो हे जर तुम्हाला आधीचे पार्ट्स बघायचे असतील तर आपलं चॅनल एकदा सबस्क्राईब करा. आज आपण पुढचा पार्ट घेणार आहे, तो म्हणजे कंपॅरिझन बेस्ड पझल्स. याला आपण तुलना जी केली जाते, वजन, उंची आणि अजून आपलं इन्कम, याची जी तुलना केली जाते, या पद्धतीचे प्रश्न TCS IBPSचे जरा खास आवडीचे असतात आणि नेमके कसे असतात हे आपण बघणार आहोत. तर यातला पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे. एकदा तुम्ही फक्त ट्राय करा, जमतं का बघा. जमलं चांगली गोष्ट आहे, नाही जमलं तर मी इथं तुम्हाला शिकवण्यासाठी आहेच. तर बघा काय माहिती दिलेली आहे. ABCDE आणि F यांनी परीक्षेत वेगवेगळे गुण मिळवले. प्रत्येकाचे गुण म्हणजे मार्क्स हे वेगवेगळे आहेत. म्हणजे ही गुणाची तुलना आहे. कशाची तुलना आहे? गुणांची तुलना आहे. B ने तिसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च स्थान मिळवले. हे आता आपल्याला क्ल्यू मिळून जातील. तिसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च स्थान म्हणजे वरून तिसरा. E ने केवळ C पेक्षा जास्त गुण मिळवले. या पद्धतीचा अगोदर करायचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला 6 जण दिसत आहेत. 6 जणांची तुलना नेमकी कशी करायची समजून घ्या अगोदर आणि मग आपण हे सोडवायला सुरुवात करणार आहोत. 6 व्यक्ती आहेत. 1 2 3 4 5 6. 6 घेतले मी. यामध्ये मी एक महत्त्वाचं साइन यूज करणार आहे. हे मी साइन यूज करणार आहे. हे चिन्ह मी वापरणार आहे. या चिन्हाचा अर्थ तुम्हाला माहित आहे का? फॉर एक्झाम्पल मी इथं हे चिन्ह वापरलं तर याचा अर्थ काय होतो? A हा B पेक्षा मोठा आहे. A हा B पेक्षा मोठा आहे असा या चिन्हाचा अर्थ होतो. म्हणजे इथला व्यक्ती यापेक्षा जास्त मार्क्स मिळवणार. इथला जो कोण असणार तो यापेक्षा जास्त, इथला यापेक्षा जास्त. लक्षात आलं ना? सो थोडक्यात सगळ्यात जो जास्त मार्क मिळणार आहे, सगळ्यात जास्त जो असणार आहे तो व्यक्ती, तो स्टुडंट इथं असणार आहे आणि सगळ्यात कमी मार्क्स मिळवणारा इथं आहे. म्हणजे A ला जास्त आहेत म्हणजे B ला कमी मार्क्स आहेत. अर्थात आपण म्हणू शकतो की हा सगळ्यात हायेस्ट आहे मार्क्स मिळवणारा आणि लोएस्ट मार्क्स मिळवणारा हा इथं असणार आहे. लक्षात आलं का? आता ही आपण सुरुवातीची मांडणी करून घेतली. सोडवायला सुरुवात करूया. पहिला क्ल्यू आपण बघूया. B ने तिसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च स्थान मिळवले. B चे जे गुण आहेत ते तिसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च पहिल्या क्रमांकाचा हा आहे. दुसरा इथला व्यक्ती असणार आणि तिसरा इथला व्यक्ती असणार आणि तो कोण आहे? B हा आहे. समजलं का? समजलं ना? सोपं आहे, असं काय अवघड नाहीये. E ने केवळ C पेक्षा जास्त गुण मिळवले. E ने केवळ C पेक्षा जास्त. E ने C पेक्षा जास्त हे तर दिलंच आहे. E ने C पेक्षा जास्त आहेच. आता मी हे क्ल्यू असा लिहून घेतला बघा. E ने C पेक्षा जास्त गुण मिळवले. लक्षात आलं? समजून घ्या ही भाषा. पण या ठिकाणी काय म्हटले बघा, केवळ C पेक्षा फक्त C या एकाच व्यक्तीपेक्षा E ने जास्त गुण मिळवले. फक्त C या एका व्यक्तीपेक्षा. याचा अर्थ C हा तुमचा शेवटी असणार आणि E इथं असणार. फक्त आणि फक्त केवळ C पेक्षा E ला जास्त गुण आहेत आणि बाकी या चौघांपेक्षा कमी गुण आहेत हे आपल्याला दिसून येतं. सो आपण म्हणू शकतो E ने फक्त एका व्यक्तीपेक्षा जास्त गुण मिळवले आणि तो आहे C. केवळ एका व्यक्तीपेक्षा किंवा फक्त C पेक्षा जास्त गुण मिळवले. म्हणजे आपण पहिला क्ल्यू यूज केला, दुसरा क्ल्यू यूज केला.
तिसरा आपण क्ल्यू बघूया. ए ने डी पेक्षा जास्त पण एफ पेक्षा कमी गुण मिळवले. ए ने डी पेक्षा जास्त. आता इथं मी खाली हा क्ल्यू कसा लिहून घेतो बघा. ए ने डी पेक्षा जास्त, ए ने डी पेक्षा जास्त गुण, बरोबर आहे ना. हे चिन्ह तुम्हाला कळलं असेल. आता मी बघा यामध्ये हे वापरणार नाही चिन्ह, याच्या ऐवजी मी हेच वापरणार आहे. ए ने डी पेक्षा जास्त मिळवले दाखवलं, पण एफ पेक्षा कमी गुण मिळवले. कुणी एफ पेक्षा कमी? ए ने एफ पेक्षा कमी मिळवले म्हणजे एफ ने जास्त मिळवले ए पेक्षा, बरोबर ना. ए ने कमी म्हणजे एफ ने जास्त मिळवले ए पेक्षा. कळलं का? हा एक महत्वाचा क्ल्यू आपण लिहून घेतला. आता मला सांगा, या मध्ये 6 व्यक्ती होत्या आणि 6 मध्ये या 3 जागा शिल्लक आहेत आणि त्या कोणाच्या असणार आहेत? एफ, ए आणि डी च्या. आता एफ ने जास्त मिळवले ए पेक्षा, याचा अर्थ एफ हा लगतचा नाही आहे, असू पण शकतो नसू पण शकतो. ओके, म्हणून मी काय करतो, किंवा याचं बघा इथं काय घेतलं जवळ, कारण वाक्य तसं होतं. याचा अर्थ एफ हा लगतचा आहे असा होत नाही, असू पण शकतो नसू पण शकतो. हे तिघं मी या 3 जागी देणार. सगळ्यात जास्त असणारा एफ असणार, त्याच्या खालोखाल इथं ए असणार आणि ए पेक्षा कमी वाला हा डी इथं असणार आहे. म्हणजे 6 जण कुठे कुठे आहेत हे आपल्याला मिळालं. आता पुढे वाचू, रीड करूया. जर एफ ला 94 गुण मिळाले, जर एफ ला 94 गुण मिळाले, याला 94 मिळाले एफ ला, आणि तिसऱ्या क्रमांकावरील व्यक्तीला 80 गुण मिळाले. तिसऱ्या क्रमांकावर कोण आहे? 1 2 3 बी आहे. बी ला 80 गुण मिळाले. तर ए ने किती गुण मिळवले असतील? हो, ए ने हे 94 आणि 80 यांच्या मधला कुठला तरी असणार, कारण या सगळ्यांनी वेगवेगळे गुण मिळवलेले आहेत. सो किती गुण मिळवण्याची संभावना आहे? मिळवले असतील म्हणण्यापेक्षा संभावना आहे. किती गुण मिळवण्याची संभावना आहे, खाली घेतोय, शक्यता आहे. तर 80 पेक्षा जास्त आणि 94 पेक्षा कमी कुठला आहे? 80 पेक्षा जास्त. 80 पेक्षा जास्त हा नाही आहे. 94 पेक्षा कमी पाहिजे, 80 पेक्षा जास्त हा नाही. म्हणजे काय ना तुमचं 91. म्हणजे याला ए ला 91 मिळण्याची शक्यता आहे. लक्षात आलं का? आपलं उत्तर आलं बी हा पर्याय. त्यानंतर आपण पुढचं घेऊया, सेट 2. थोडंसं मी पॉज करतो, तुम्ही जरा पॉज करून थोडं ट्राय करा, जमतं का बघा. एका मुलांच्या गटात रोहन जिशान इतका मजबूत नाही. आता किती मुलं आहेत हे अजून आपल्याला माहित नाही आहे. मग मी काय करतो, डायरेक्ट हे क्ल्यू लिहायला सुरुवात करतो, कारण आपल्याला किती मुलं आहेत हे माहित नाही. रोहन जिशान इतका मजबूत नाही. रोहन जिशान इतका मजबूत नाही याचा अर्थ काय? तर रोहन जिशानपेक्षा कमी मजबूत आहे. सो रोहन जिशानपेक्षा, जिशानला मी झेड घेतो, याच्यापेक्षा रोहनसाठी आर घेतो. रोहन जिशान इतका मजबूत नाही याचा अर्थ असा होतो की रोहन हा कमजोर आहे. कोणापेक्षा? जिशानपेक्षा. कमजोर आहे म्हणजे आपण इकडे दाखवला, हा इथं आपण मोठा दाखवतो ना, इथला व्यक्ती इथला लहान दाखवतो. तर पहिला क्ल्यू आपण इथं लिहून घेतला. दुसरा क्ल्यू बघूया. मॅथ्यू पॉल पेक्षा मजबूत आहे. आता या ठिकाणी बघा, मजबूत म्हणजे स्ट्रॉंग. मॅथ्यू पॉल पेक्षा स्ट्रॉंगर आहे, हे मी असं लिहून घेतो. मॅथ्यू पॉल पेक्षा मजबूत आहे. मॅथ्यू पॉल पेक्षा मजबूत आहे. लक्षात आलं ना? त्यानंतर पुढे सुभाष हा रोहन पेक्षा कमजोर आहे, पण पॉल पेक्षा मजबूत आहे.
सुभाषसाठी मी यस घेतो. सुभाष हा रोहनपेक्षा कमजोर आहे. रोहन मी इथं घेतला होता, सो सुभाष हा रोहनपेक्षा कमजोर आहे. इथंच मी दाखवतो बघा, रोहन हा सुभाष हा रोहनपेक्षा कमजोर आहे, पण पॉलपेक्षा मजबूत आहे. पण पॉलपेक्षा सुभाष मजबूत आहे, म्हणून मी असं दाखवतो. पुढे जाऊया. अखिल जिशान इतकाच मजबूत आहे. अखिल जिशान इतकाच मजबूत आहे, पण सुजितपेक्षा कमजोर आहे. अखिल जिशान इतकाच मजबूत आहे. याचा अर्थ काय होतो? अखिल जिशान इतकाच मजबूत आहे, दोघांची ताकद सेम आहे, पण सुजितपेक्षा कमजोर आहे. कोण कमजोर आहे? अखिल. अखिलला ए घेतलं मी. अखिल सुजितपेक्षा, सुजितला यस घेऊया, कमजोर आहे. अखिल सुजितपेक्षा कमजोर आहे. पुढचं, मॅथ्यू रोहन इतका मजबूत नाही. मॅथ्यू रोहन इतका मजबूत नाही. याचा अर्थ काय होतो? मॅथ्यू रोहन इतका मजबूत नाही म्हणजे मॅथ्यू रोहनपेक्षा कमजोर आहे, असा याचा अर्थ होतो. मॅथ्यू रोहनपेक्षा कमजोर आहे, सो मॅथ्यू या बाजूला येणार, रोहन या बाजूला येणार. समजलं का? नाही समजलं तर एकदा फक्त तुम्ही थोडंसं रिवाइंड करून बघा. मॅथ्यू कमजोर आहे, रोहन मजबूत आहे. आता बघा प्रश्न काय विचारलेला आहे. दिलेल्या गटातील सर्वात मजबूत मुलगा कोण आहे? सर्वात मजबूत मुलगा फक्त विचारलाय, बाकी आपल्याला काहीच काढायचं नाही. मगाशी आपण सगळं काढलं होतं, पण इथं काढण्याची आवश्यकता नाहीये. मजबूत फक्त कोण आहे, स्ट्रॉंगेस्ट कोण आहे, हा आपल्याला बघायचा आहे. तर अर्थात आपल्याला बघा RSP याच्यापैकी तर कोण असणार नाही, म्हणजेच RSP म्हणजे सुजित असणार नाही. सुजित कमजोर आहे ना. त्यानंतर अखिल कुठं आहे? अखिल बघा हा सुजितपेक्षा कमजोर आहे. या ठिकाणी अखिल सुजितपेक्षा कमजोर, त्यामुळे अखिल असणार नाही. त्यानंतर मॅथ्यू हा रोहनपेक्षा कमजोर आहे, म्हणजे मॅथ्यू असणार नाही. म्हणजे राहिला पर्याय कोणता? तर राहिला पर्याय जिशान. जिशान हाच सगळ्यात जास्त स्ट्रॉंगर मजबूत असणार आहे. तुम्ही असं देखील बघू शकता. बघा एक दुसरा वे तुम्हाला सांगतो की या ठिकाणी तुम्ही बघा जिशानपेक्षा किती व्यक्ती कमजोर आहेत? RSP तिघ आहेत कमजोर. R पेक्षा M आणि P हे कमजोर आहेत, बरोबर. आणि S पेक्षा A आणि Z कमजोर आहेत. म्हणजे कोण असलं सगळ्यात हा मजबूत असणार? असं देखील आपण करू शकतो. नाही समजलं तर फक्त एकदा रिवाइंड करून बघा. पुढचा प्रश्न, परीक्षेत गुणांविषयी माहिती तुम्हाला इथं दिलेली आहे. पहिलं बघूया, मयंकला शीतलपेक्षा जास्त गुण मिळाले. इथं देखील व्यक्ती किती आहेत माहित नाही. मग मी काय करतो, 1 बाय 1 हे सगळे क्ल्यू लिहायला सुरुवात करतो. मयंकला शीतलपेक्षा जास्त गुण मिळाले. शीतलला रोहितपेक्षा जास्त गुण मिळाले. शीतलला रोहित, मयंकला M यूज केला, शीतलला S यूज केला, रोहितला R यूज केला. शीतलला रोहितपेक्षा जास्त गुण मिळाले. शीतलला तान्यापेक्षा जास्त गुण मिळाले. शीतलला तान्यापेक्षा जास्त गुण मिळाले. समजलं ना? समजलं का? ठीक आहे. तान्याला हे वाक्य वापरलं, हे वापरलं, हे वापरलं. तान्याला प्रवीणपेक्षा कमी गुण मिळाले. तान्याला प्रवीणपेक्षा कमी गुण मिळाले. तान्या इथं आहे, मी याच्या खालीच घेतो. तान्याला कमी कोणापेक्षा? प्रवीणपेक्षा. क्लिअर आहे? प्रवीणपेक्षा कमी गुण मिळाले. आर्याला मयंकपेक्षा जास्त गुण मिळाले. आर्याला हा जो मयंक आहे याच्यापेक्षा जास्त गुण मिळाले. बरोबर ना? पुढे जाऊया. रोहितला तान्या आणि प्रवीण या दोघांपेक्षा जास्त गुण मिळाले. रोहितला तान्या आणि रोहित इथं आहे, रोहितला जास्त गुण मिळाले. कोणापेक्षा? तान्या आणि प्रवीण. तान्या आणि प्रवीण, T आणि P यांच्यापेक्षा जास्त गुण मिळाले. प्रश्न बघूया, परीक्षेत सर्वात जास्त गुण कोणाला मिळाले? परीक्षेत सर्वात जास्त गुण
कोणाला मिळाले. सो आपण सरळ सरळ दिसून येत आहे कोणाला मिळाले ते बघू शकता आपण. हा जो ए म्हणजे कोण, आर्या, आर्या आहे. आर्या, आर्यापेक्षा मयंकला कमी मिळालेत, त्यानंतर शीतलला कमी मिळालेत, त्यानंतर रोहितला कमी मिळालेत आणि ह्या दोघांना देखील रोहितपेक्षा कमी मिळालेले आहेत. यस, पी हे सगळे आर्यापेक्षा कमी आहेत. सो परीक्षेत सर्वात जास्त गुण आर्याला मिळाले. सो तुमचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी. समजलं का? सोपं होतं, अवघड असं काही नाही, सगळं सोपं असतं. तुम्हाला फक्त सगळी माहिती वापरता आली पाहिजे. नेक्स्ट पुढचा सेट बघूया. थोडंसं पॉज करा, तुम्ही प्रयत्न करा, बघा जमतं का. प्रयत्न केला? बर. 6 विद्यार्थी PQRSTU हे शाळेतील अव्वल 6 क्रमांक धारक आहेत. 6 विद्यार्थी तुम्हाला अगोदरच दिले आहेत. 6 विद्यार्थी म्हणून मी काय करतो, मगाशी जसं मी 6 जण दाखवले होते तसे 6 जण दाखवून घेतो. 1 2 3 4 5 6. इथं सगळ्यात तुमचा अव्वल क्रमांक म्हणजे पहिला क्रमांक असणार. इथं तुमचा पहिला असणार, इथं तुमचा दुसरा असणार, तिसरा, चौथा, पाचवा आणि इथं असणार 6वा क्रमांक असणार. बघूया पहिला क्ल्यू. क्यूचा क्रमांक आर आणि यस च्या क्रमांकाच्या दरम्यान आहे. क्यूचा क्रमांक आर आणि यस यांच्या दरम्यान आहे. म्हणजे काय, क्यू हा आर आणि यस यांच्या मध्ये आहे, किंवा असं देखील असू शकतं यस आणि आरच्या देखील मध्ये असू शकतो. बरोबर ना, आपल्याला याबद्दल काही माहिती नाहीये. पुढचा आपण क्ल्यू यूज करूया. क्यूचा क्रमांक 4था आहे. हा 4था क्रमांक क्यूला देऊन टाकला. टी आणि यस यांच्या क्रमांकामध्ये 2 व्यक्ती आहेत. टी आणि यस यांच्या क्रमांकामध्ये 2 व्यक्ती. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की ही एक क्यू इथं आहे, म्हणजे आपल्याजवळ 2 पॉसिबिलिटी येतात. एक तर मी सांगितल्याप्रमाणे आर आणि यस इथं येऊ शकतो, ही तुमची पहिली पॉसिबिलिटी झाली. आणि दुसरी पॉसिबिलिटी म्हणजे क्यू इथं, यस आणि आर इथं येणं. लक्षात आलं? क्यू इथं, यस आणि आर इथं येणं. कळलं का 2 कसे काय आले? कारण क्यू हा चा क्रमांक आर आणि यस च्या क्रमांकाच्या मध्ये आहे. दरम्यान म्हणजे म्हणण्यापेक्षा मध्ये आहे हे योग्य झालं असतं. म्हणून इथं बघा ही एक शक्यता आणि ही एक शक्यता आपल्याजवळ येते. पुढचं वाक्य बघूया. म्हणजे 2 शक्यता आहेत, ही एक शक्यता आणि ही शक्यता, अशा 2 शक्यता आपल्या समोर आहेत. पुढे जाऊया. टी आणि यस यांच्या क्रमांकामध्ये 2 विद्यार्थी आहेत. टी आणि यस यांच्या क्रमांकामध्ये 2 विद्यार्थी. सो यस इथं आहे 1 2, टी इथं येणार. यस इथं आहे 1 2, टी इथं येणार. क्लिअर आहे? पुढे जाऊया. यापैकी टीचा क्रमांक सर्वात कमी आहे. टीचा सर्वात कमी म्हणजे टी इथं तर येणार नाही, म्हणजे ही पहिली शक्यता आपली कॅन्सल होते. टी हा सगळ्यात कमी येणार आहे. कळलं का? पहिली शक्यता कमी का? कारण टीचा क्रमांक सर्वात कमी आहे या क्ल्यूमुळे. यूचा क्रमांक पीच्या अगदी वर आहे. अगदी म्हणजे लगतचा आहे, लगत आहे. अगदी वर म्हणजे लगत आहे. पण यूचा क्रमांक पीच्या अगदी वर म्हणजे हे दोघे असे लागून आहेत, यू आणि पी. अर्थात हे यू आणि पी इथं येणार आणि हे आपलं करेक्ट अरेंजमेंट जमली आहे. प्रश्न बघा. या क्रमांकापैकी 5व्या क्रमांकावर कोण आहे? दिसून येते सरळ सरळ 5व्या क्रमांकावर आर हा व्यक्ती आहे. आर हा व्यक्ती आहे. कळलं का? सोपं आहे, फक्त ही याची मांडणी तुम्हाला व्यवस्थित करायला जमली पाहिजे. सेट 5वा बघूया. 6 पिशव्या ABCDE आणि F या वेगवेगळ्या वजनाच्या आहेत. बर. त्या त्यांच्या वजनाच्या आधारावर डावीकडून उजवीकडे उतरणाऱ्या क्रमांकाने मांडल्या आहेत. सो आपण मांडून घेऊया 6 पिशव्या. मगाशी जसं आपण दाखवलं होतं तसं 6 पिशव्या दाखवून घेऊया. 1 2 3 4 5 6.
सगळ्यात जास्त जड इथं असणार आणि सर्वात हलके जे आहे इथं असणार. ठीक आहे, कळलं ना? ठीक आहे. आता यामध्ये बघूया कसं करायचं. पिशवी बी ही पिशवी सी पेक्षा जड आहे. पिशवी बी ही पिशवी सी पेक्षा जड आहे. अर्थात मी हे असं लिहिणार, पिशवी बी ही पिशवी सी पेक्षा जड आहे. लगतची आहे म्हटले का? त्वरित जड आहे असं काय म्हटलंय का? त्वरित, तत्काळ किंवा लगत असं काय म्हटलं नाही. असू पण शकतं, नसू पण शकतं. म्हणजे काय, लगेच इथं बी आणि सी असे द्यायचे नाही. हे जरी असलं तरी हे वाक्य आपलं ट्रूच होतं ना, हे वाक्य ट्रूच होतं ना असं जरी टाकलं तर. म्हणून एक लक्षात घ्या की लगत दिलं असलं तरच लगत घ्यायचं, नाहीतर लगत घ्यायचं नाही. पुढे जाऊया. पिशवी डी ही पिशवी ए पेक्षा हलकी आहे. पिशवी डी ही पिशवी ए पेक्षा हलकी आहे. सो डी ही ए पेक्षा हलकी आहे. मी बघा काय करत आहे, मी फक्त हे एकच साइन वापरत आहे, एकच चिन्ह वापरत आहे. मी हे चिन्ह वापरत नाही आहे. म्हणून मी पिशवी डी ही ए पेक्षा हलकी आहे हे असं लिहिलं ना. म्हणजेच काय, पिशवी ए ही जड आहे डी पेक्षा. हे अगोदर व्यवस्थित समजून घ्या. मी एकच चिन्ह वापरत आहे, तुम्ही देखील एकच चिन्ह वापरायचं सोडवताना. तुम्हाला देखील हे असं सोडवावं लागणार, ह्याला काही शॉर्टकट वगैरे नाही. पिशवी ई ही पिशवी ए पेक्षा जड आहे. पिशवी ई ही पिशवी ए पेक्षा जड आहे. ई पिशवी ए पेक्षा जड दाखवली, ही जडच असणार ना. मोठा असणार तो इकडे असणार, लहान असणार तो इकडे असणार. पिशवी सी ही पिशवी डी पेक्षा जड नाही. पिशवी सी डी पेक्षा जड नाही म्हणजे डी पेक्षा हलकी आहे. पिशवी सी डी पेक्षा, डी इथं आहे, पिशवी सी डी पेक्षा जड नाही याचा अर्थ ती हलकी आहे. कळलं का? सोपं आहे, कारण प्रत्येकाचं वेगवेगळं वजन आहे. पिशवी सी सर्वात हलकी नाही. सर्वात हलकी इथं असणार, इथं सी येणार नाही, इथं सी येणार नाही. पिशवी बी ही पिशवी ए पेक्षा हलकी आहे, पण पिशवी डी पेक्षा जड आहे. पिशवी बी ए पेक्षा हलकी आहे. पिशवी बी ए पेक्षा हलकी आहे. बघा मी कसं लिहिलं हे, बी हलकी ए पेक्षा, म्हणजे ए जड बी पेक्षा, ए मोठं बी पेक्षा, बी लहान ए पेक्षा. ओके, पुढे जाऊया. पिशवी बी ही पिशवी ए पेक्षा हलकी आहे, पण पिशवी डी पेक्षा जड आहे. पण कुठली पिशवी? डी ही, बी ही डी पेक्षा जड आहे. बी ही डी पेक्षा जड आहे. लक्षात आलं? असं आपण घेतलं. सो हे सगळे क्लू आपण वापरलेले आहेत. आता फक्त आपल्याला काय करायचं आहे, हे जे क्लू आहेत हे यामध्ये टाकायचे आहेत. एवढंच बाकी राहिलं आहे. तर आता कसं टाकायचं? तर टाकण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट, आपले सबस्क्रायबर तसे बघायला गेलं तर फार कमी आहेत. फक्त ओन्ली 5000 सबस्क्रायबर आहेत हा व्हिडिओ अपलोड करताना. प्लीज जरा सबस्क्राईब करा केलं नसेल तर, आणि तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना, घरातल्या व्यक्तींना सबस्क्राईब करायला. ठीक आहे. सो आता इथं बघा, तर या ठिकाणी आपल्याला कसं सॉल्व करायचं? तर यामध्ये आपण बघू शकतो सी सगळ्यात शेवटी टाकायचं नाहीये. तर आपण काय करूया, यामध्ये मला ई एक दिसत आहे, ई बघूया. ई पेक्षा हलके, ई पेक्षा लहान कोण कोण आहेत? ई पेक्षा लहान कोण कोण आहे? बघा कोण कोण दिसतं. ए हा पहिला, त्यानंतर बी, डी हा दुसरी पिशवी, सी ही तिसरी पिशवी, त्यानंतर ए पेक्षा, आता बघा ए पेक्षा बी आणि डी लहान म्हणजे ई पेक्षा देखील असणारच ना. ई पेक्षा बघा, ए पेक्षा बी आणि डी लहान आहेत ना, म्हणजे मी ई इथं देखील असं लिहू शकतोच ना. म्हणजे ई पेक्षा बघा, ई पेक्षा हे ए डी सी झालं आणि बी देखील झालं, चौथा बी आला. लक्षात आलं? चौथा हा बी आला. आता ई पेक्षा आपल्याला किती दिसत आहेत? ई पेक्षा ए डी सी बी हे 4 पिशव्या हलक्या दिसत आहेत. 4 पिशव्या
हलक्या दिसत आहे. आता 4 पिशव्या जर हलक्या दिसत असतील तर मी ई कुठे ठेवणार? तर टोटल 6 पिशव्या आहेत, तर मी 1 2 3 4 म्हणजे मी ई इथं टाकू शकतो किंवा मी ई इथं टाकू शकतो. समजते ना? म्हणजे मी ई एकतर इथं टाकू शकतो किंवा ई मी इथं टाकू शकतो. समजलं असेल तर आपण पुढे जाऊया. तर ई मला या 2 ठिकाणी टाकायचं आहे. तुम्ही एकदा ट्राय करा. ऑब्विसली पुढे जायच्या अगोदर मी सगळे क्लिअर लिहून घेतलेले आहेत. तुम्ही एकदा ट्राय करा, बघा जमतं का. नक्की तुम्हाला जमेल. सो प्रयत्न केला असेलच तुम्ही. बघा आता लक्ष द्या. तर यामध्ये बघा ई पेक्षा आपण काढले 1 2 3 4 व्यक्ती लहान आहे, म्हणजे ई इथं किंवा ई इथं, म्हणजे ई ला जागा फिक्स नाहीये. सी सगळ्यात शेवटी नाही. सो आपण काय करूया, सी पेक्षा किती जड आहेत ते काढूया. मी कलर थोडासा वेगळा वापरतो या ठिकाणी. सी पेक्षा जड किती पिशव्या आहेत ते काढूया. सी पेक्षा जड ही B1 आहे. त्यानंतर सी पेक्षा जड D2 झाली, ए 3 झाली आणि ई 4 झाली. 4 पिशव्या सी पेक्षा जड आहेत. मग मला सांगा, 4 पिशव्या जर सी पेक्षा जड असल्या तर सी कुठे येणार? सी इथे येणार का? नाही. सी इथे येणार नाही. 4 पिशव्या जड आहेत ना, सी इथे येणार का? नाही. सी इथे येणार का? नाही येणार. सी इथं टाकलं तर 4 पिशव्या 1 2 3च पिशव्या दाखवू शकतो, म्हणजे सी हा इथंच येणार. सी ला मी इकडं दाखवू शकत नाही. सी पेक्षा 1 2 3 4 4 पिशव्या जड आहेत आणि सी ला मी या ठिकाणी घेऊ शकत नाही. लक्षात आलं? तर आता सी जर इथं असेल तर मला ई वाली इन्फॉर्मेशन कशी वापरायची ते बघूया. तर ई वाली इन्फॉर्मेशन बघूया. सी पेक्षा जड 4 पिशव्या कुठल्या होत्या? तर ह्या 4 होत्या, BEAD. आता यांची आपण अरेंजमेंट कशी करणार? आता यामध्ये ई आपण बघू शकतो. ई पेक्षा हलक्या 1 2 3 4 पिशव्या होत्या. ई पेक्षा हलक्या 4 पिशव्या, म्हणजे मी इथं किंवा ई इथं येणार. लक्षात आलं? ई इथं किंवा ई इथं येणार. मग नेमका ई कुठे येणार? तर दोन्ही शक्यता आपण घेऊया. मी एकदा ई इथं टाकतो आणि मी एकदा ई इथं टाकतो. 2 शक्यता या ठिकाणी मी घेत आहे. इथं सी नाहीये. सो या 2 शक्यता मी अशाच घेतो या ठिकाणी. सी इथं आलं. आता मला सांगा, ई आणि सी मध्ये किती व्यक्ती आहेत? ई आणि सी मध्ये यामध्ये मोजूया. ई आणि सी मध्ये इथं तर मला 2 दिसत आहे, AD बरोबर. त्यानंतर सी पेक्षा मोठा बी आहे आणि ए पेक्षा लहान बी आहे. म्हणजे बघा, सी ई आणि सी मध्ये ए पेक्षा लहान आहे, म्हणजेच आपल्याला बी देखील आला पाहिजे. बी हा डी पेक्षा मोठा आहे, म्हणजे तुम्हाला बी हा इथं घ्यावा लागेल किंवा इथं घ्यावा लागेल. किती व्यक्ती मध्ये येतात यावर बऱ्याचशा गोष्टी ठरणार आहे. तर ईच्या आणि सीच्या मध्ये कोण आहे? तर ए आणि डी आहे आणि ई आणि डीच्या मध्ये ए आणि बी आहे. लक्षात आलं? ई आणि डीच्या मध्ये ए आहे आणि इथं ई आणि डीच्या मध्ये ए बी आहे. याचा अर्थ काय? ई आणि डीच्या मध्ये ए बी आहे. असं जर असेल तर डी कुठे येणार? डी मी इथं घेतला तर मला ह्या दोघांच्या मध्ये ए बी इथं टाकता येईल. आणि जर मी डी इथं घेतला तर डी इथं घेतला तर मी ए बी इथं टाकू शकतो का? तर मी ए बी या ठिकाणी टाकू शकत नाही. थोडंसं जरा कॉम्प्लिकेटेड बनतंय, पण थोडं समजून घ्या. ए बी मी या ठिकाणी टाकू शकत नाही. लक्षात आलं? म्हणजे ही शक्यता आपली कॅन्सल होते आणि राहिलं कोण? ए बी सी डी ई एफ हा इथं येणार. कळलं? परत एकदा मी सांगतो बघा मी काय केलं यामध्ये. तर पहिली गोष्ट, ई ला 2 जागा येतात. हे मी कशावरून ठरवलं? तर ई पेक्षा किती लहान आहेत हे काढलं. 1 2 3 आणि 4. 4 हलक्या आहेत हे मला कळलं. म्हणजे ई इथं किंवा ई इथं येणार हे तर फिक्स झालं.
सी मला सगळ्यात शेवटी टाकायचं नव्हतं. मग मी काय केलं, सी पेक्षा जड किती आहेत हे मोजले. सी पेक्षा जड आले तुमच्या 1 2 3 4 4 पिशव्या आल्या. म्हणजेच सी तुमचा डेफिनेटली याच ठिकाणी असणार, या ठिकाणी असणार. या दोन शक्यता आपण ईच्या घेतल्या, दोन शक्यता सी या दोन ठिकाणी आपण टाकलं. त्यानंतर ई आणि सी यांच्यामध्ये किती व्यक्ती आहेत हे आपण काढण्याचा प्रयत्न केला. तर ई आणि सी यांच्यामध्ये मला इथं 2 दिसत आहे, इथं 2 दिसत आहे. आणि ए आणि डी यांच्यामध्ये बी देखील आहे ना, ए आणि डी यांच्यामध्ये एडी आहेतच हे, आणि यांच्यामध्ये देखील आहेत ना. म्हणजे मी इथं जर लेस दॅन सी टाकलं तर ई आणि सी मध्ये किती व्यक्ती होतात बघा, 1 2 3 होतात. 1 2 3 मला इथं दाखवू शकत नाही मी, म्हणून ही शक्यता आपण कॅन्सल केली. या ठिकाणी ही आपली फायनल अरेंजमेंट आली. लक्षात आलं का? अवघड असं नव्हतं, सगळं सोपं होतं, फक्त आपल्याला याची अरेंजमेंट जमली पाहिजे. आता याच्यावरचे प्रश्न आपण बघूया. बघा तुम्हाला जमतात का? पहिला प्रश्न, जर पिशवी बी चे वजन 30 किलोग्राम आणि पिशवी एफ चे वजन 25 किलोग्राम असेल तर, जर पिशवी बी चे वजन 30 आणि पिशवी एफ चे वजन 25, पिशवी एफ चे वजन 25 किलोग्राम असेल तर पिशवी सी चे संभाव्य वजन काय असू शकते? सी चे बघा वेगवेगळं वजन आहे प्रत्येकाचं ना, वेगवेगळं आहे. त्यामुळे या ठिकाणी 25 आणि 30, इथं बघा 29 येऊ शकतं. म्हणजे 25 आणि 29 यांच्या मधला कुठला तरी संभाव्य वजन असू शकतं. 25 पेक्षा जास्त नाही आहे, पण 29 पेक्षा कमी नाही आहे. 25 पेक्षा जास्त नाही, हा नाही, आणि हा 25 आणि 29च्या मधलं संभाव्य वजन असू शकतं. प्रश्न 2, पिशवी ई आणि सी यांच्या दरम्यान किती पिशव्या आहेत? ई आणि सी यांच्या दरम्यान 1 2 3 या ठिकाणी 3 पिशव्या आहेत. प्रश्न 3, खालीलपैकी कोणते विधान खरे आहे? बघूया कोणते खरे आहे. पिशवी ए ही पिशवी ई पेक्षा जड आहे. ए ही ई पेक्षा जड आहे. ए ही ई पेक्षा जड आहे का? नाही. त्यानंतर पिशवी बी ही दुसऱ्या क्रमांकाने जड आहे. पिशवी दुसऱ्या क्रमांकाने ए जड आहे, त्यामुळे हे देखील येणार नाही. पिशवी ई आणि पिशवी एफ यांच्यामध्ये 2 पिशव्या आहेत. ई आणि एफ यांच्यामध्ये 2 नाही आहेत, त्यामुळं हे येणार नाही. पिशवी डी ही पिशवी ए पेक्षा जड नाही. डी ही ए पेक्षा जड नाही. डी ही ए पेक्षा जड नाही म्हणजे डी ही हलकी आहे, अर्थात डी हे विधान या ठिकाणी खरे आहे. लक्षात आलं? डी हे विधान खरे आहे. पिशवी एफ ही पिशवी सी पेक्षा जड आहे. पिशवी एफ ही सी पेक्षा जड नाही आहे, हे फॉल्स आहे. समजलं का? ठीक आहे, पुढे जाऊया. सहा वितरापैकी पी क्यू आर एस टी आणि यू प्रत्येकाने परीक्षेत वेगवेगळे गुण मिळवले आहेत, मार्क्स मिळवले आहेत. 6 विद्यार्थी आहेत, 6 मित्र आहेत. तर आपण 6 दाखवूया अगोदर. मगासारखंच करायचं. 1 2 3 4 5 6 6 दाखवले. आता पहिलं बघा, टी ने यू आणि पी पेक्षा जास्त गुण मिळवले. टी ने यू आणि पी यांच्यापेक्षा जास्त गुण मिळवले. लक्षात आलं? टी ने यू आणि पी यांच्यापेक्षा जास्त गुण मिळवले. आर ने यू पेक्षा जास्त पण यस पेक्षा कमी गुण मिळवले. आर ने यू पेक्षा जास्त, आर ने यू पेक्षा जास्त पण यस पेक्षा कमी गुण मिळवले. पण यस पेक्षा कमी गुण मिळवले. बरोबर ना? पुढे जाऊया. पी ने विषम संख्या असलेले गुण मिळवले नाही.
विषम संख्या असलेले मिळवले नाहीत म्हणजे समसंख्येवाले मिळवले. कोणी? पी ने समसंख्या असणारे गुण मिळवले. पुढे जाऊया. यस ने विषम संख्या असलेले गुण मिळवले आहेत. यस ने विषम संख्या असलेले गुण मिळवले आहेत. पुढे जाऊया. यस ने टी पेक्षा जास्त गुण मिळवले. यस ने टी पेक्षा जास्त गुण मिळवले. टी इथं आहे ऑलरेडी, इथंच मी दाखवतो. यस ने टी पेक्षा जास्त गुण मिळवले पण सर्वाधिक गुण मिळवले नाही. पण सर्वाधिक गुण मिळवले नाही म्हणजे सर्वाधिक गुणवाला इथं यस नाही आहे. पुढे जाऊया. आर ने टी पेक्षा कमी गुण मिळवले नाही. आर ने टी पेक्षा कमी गुण मिळवले नाहीत म्हणजेच आर ने टी पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. आर ने टी पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. पुढे. ज्याने सर्वात कमी गुण मिळवले त्याला 29 गुण मिळाले. ज्याने सर्वात कमी गुण मिळवले, सर्वात कमी गुण याने मिळवले, त्याला 29 गुण मिळाले. पुढे जाऊया. आणि ज्याने सर्वाधिक गुण मिळवले त्याला 80 गुण मिळाले. सर्वाधिक गुण मिळाले हा यांना 80 गुण मिळाले. आता काय करायचंय? हे जे क्ल्यू आहेत हे यामध्ये टाकायचे आहे. तुम्हाला जरा जमतात का? थोडंसं बघा, बघू टाकायला जमतात का? थोडंसं वाटल्यास मी बाजूला होतो. ठीक आहे. जमलं तर चांगली गोष्ट, नाही जमलं तर काळजी करू नका. आता यामध्ये आपण बघूया की इथं मला सगळ्यात जास्त कुणाबद्दल माहिती मी दिसत आहे? यस बद्दल दिसत आहे. यस पेक्षा कमी गुण किती जणांना मिळाले हे मी काउंट करतो. यस पेक्षा कमी गुण टी ला मिळाले, 1 व्यक्ती झाला. यू ला मिळाले 2 व्यक्ती. पी ला मिळाले 3 व्यक्ती झाले. त्यानंतर यस पेक्षा आर ला देखील कमी मिळाले, 4 व्यक्ती झाले. सो यस पेक्षा कमी गुण मिळाले किती व्यक्ती इथं मला दिसत आहेत? 4 व्यक्ती दिसत आहेत. याचा अर्थ मी यस इथं टाकू शकत नाही. यस पेक्षा 4 पाहिजेत ना. इथं नाही टाकू शकत, इथं नाही टाकू शकत, इथं नाही टाकू शकत. म्हणजेच यसला मला एकच जागा उरते आणि ती असणार आहे ही. लक्षात आलं? कळलं का? परत एकदा कळलं नसेल तर बघा. पुढे जाऊया. आता यस तर आपल्याला मिळालं. यस पेक्षा कमी वाले बघूया कोण कोण आहेत. तर यस पेक्षा कमी वाले हे चौघे आहेत. टी यू पी आणि आर. टी यू पी आणि आर हे चौघे मला या ठिकाणी दिसत. यापैकी पी ला सम आहे. पी ला सम आहे त्यामुळं यस पेक्षा कमीच आहे ना. पी इथं तर येणार नाही या ठिकाणी कारण पी ला सम आहेत आणि इथं विषम आहे. इकडे तर येणार नाही. यसच्या आपल्याला इकडेच टाकायचं आहे. आता मला सांगा, हे जे इथं तिघं टाकायचे आहेत किंवा हे जे चौघे टाकायचे आहेत हे कोण टाकायचे आहेत? 1 2 3 4 चौघे टाकायचे आहेत आपल्याला. या चौघांमध्ये तुम्ही व्यवस्थित बघा. या चौघांमध्ये तुम्ही बघा सगळ्यात जास्त माहिती मला कोणाबद्दल मिळते? तर मला सगळ्यात जास्त माहिती आर बद्दल दिसून येते. आर हा हे मी इथंच टाकतो. तर आर हा कोणापेक्षा मोठा आहे? कुणाला जास्त गुण मिळालेत आरला? किती जणांपेक्षा? तर यू आणि टी या दोघांपेक्षा तर मिळालेले आहे. सो आरला यू आणि टी या दोघांपेक्षा जास्त गुण मिळालेत म्हणजे आर माझा 1 2 आर इथे येऊ शकतो किंवा आर इथे येऊ शकतो. आर इकडे तर शक्य नाही आहे. आर इथं किंवा आर इथं येऊ शकतो. आता थोडंसं बघूया आपण. पी मी इकडे घेऊ शकत नाही म्हणजे मला पी ह्या 3 ठिकाणी कुठेतरी दाखवायचं. पी मला या 3 ठिकाणी दाखवायचं आहे. आता मी हे कसं दाखवणार? पी या 3 पैकी एका ठिकाणी कुठेतरी कसं दाखवणार? तर यस आणि पी यांच्यामध्ये किती जण आहेत बघा. यस आणि पी या तिघांच्या मध्ये यस आणि पी मध्ये कळत नाहीत पण यसच्या नंतर टी यू. हा आता तुम्ही बघू शकता आर आणि टी. आर हा टी पेक्षा मोठा आहे. हे दोन आपण कंबाईन करूया. हे दोन आपण कंबाईन करूया याच्या मदतीने. मग हे कंबाईन केल्यानंतर कसं होईल? सगळ्यात मोठा यस झाला, त्याच्यापेक्षा लहान आर आणि टी हे देखील दाखवायला पाहिजे ना.
आर इथे येणार, त्याच्यापेक्षा मोठा टी आणि त्याच्यापेक्षा लहान यू आणि पी. कंबाईन झालं? कंबाईन झालं का? कंबाईन केलं आपण, हे दोन कंबाईन केलं, लक्षात आलं ना, आर आणि टी, आर हा टी पेक्षा जादा आहे. असं कंबाईन केल्यानंतर आपल्याला बघू शकतो आपण यस पेक्षा आर टी यू पी चौघजण लहान दिसत आहेत. आता पी तर मी इथं दाखवू शकत नाही, तर मला हा पी कुठं घेऊन चालेल? तर पी इथं दाखवू शकत नाही, म्हणजे मी हे दोन तर घ्यायला पाहिजेत ना, आर टी, म्हणजे मला आर टी हे इथंच दाखवायला लागतील आणि मला पी इथंच घ्यावा लागेल आणि यू मला सगळ्यात शेवटी दाखवावा लागेल. अर्थात शिल्लक राहिलेला कोण? तर पी क्यू, क्यू हा इथं येणार. लक्षात आलं? क्यू हा सुरुवातीला येणार. सो थोडंसं जरा तुम्हाला हे रिवाइंड करावं लागेल, थोडंसं परत परत बघावं लागेल आणि मग समजून घ्यावं लागेल. लक्षात आलं? परत एकदा सांगतो बघा. यस पेक्षा 1 2 3 4 चार व्यक्ती आपल्याला कमी दाखवायचे. 1 2 3 4 चार व्यक्ती आपल्याला दाखवायचे आहेत, ज्यांना मार्क्स कमी मिळाले ते. या चार पैकी आर टी यू हा तर सिक्वेन्स आपला फिक्स आहे आणि सगळ्यात शेवटी एकतर यू असू शकतो किंवा पी असू शकतो. इथं पी असू शकत नाही कारण पी सम आहे, त्यामुळे पी इथंच येणार आणि यू हा इकडेच जाणार आणि आर टी हे मध्ये बसणार आणि राहिलेला क्यू इथं येणार. ओके, ठीक आहे. आता याच्यावरचे प्रश्न आपण बघूया. पहिला प्रश्न बघा, जमतो का बघा. सर्वात कमी गुण कोणी मिळवले? सर्वात कमी याच व्यक्तीने मिळवले, यूने. यू. खालीलपैकी तिसऱ्या क्रमांकाने सर्वाधिक गुण कोणी मिळवले? हा पहिला क्रमांक, हा दुसरा आणि हा तिसरा. तिसऱ्या क्रमांकाने सर्वाधिक गुण आर ने मिळवले. तिसरा प्रश्न, जर टीला 60 गुण मिळाले, जर टीला 60 गुण मिळाले, टीला 60 मिळाले, तर आर चे संभाव्य गुण किती? आर चे बघा प्रत्येकाला वेगवेगळे गुण मिळालेले आहेत. 60 आणि 80 मधला इथं एक असणारच आहे, 79 आपण धरूया. 60 आणि 79 मधला नंबर आपल्याला पाहिजे. 60 पेक्षा जास्त हा कॅन्सल झाला, 79 पेक्षा कमी हा कॅन्सल झाला, हा कॅन्सल झाला, हा कॅन्सल झाला. उत्तर येणार 68. याला 68 मिळण्याची संभावना, शक्यता आहे. सो आन्सर येणार 68. समजलं का? नाही समजलं तर परत एकदा रिवाइंड करून बघा. ठीक आहे. सो सेट 7 जो आहे हा तुम्हाला होमवर्क आहे. सेट 7 हा तुम्हाला होमवर्क आहे. बघा जमतो का? जमला तर याचे आन्सर जे काय आहेत ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. त्याचबरोबर याच्यावरचे हे प्रश्न आहेत, स्क्रीनशॉट घ्या. स्क्रीनशॉट घ्या आणि या प्रश्नांची उत्तरे देखील तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. इथं देखील बघा, स्क्रीनशॉट घ्या एकदा, उत्तरे याची कमेंट सेक्शनमध्ये टाका. ओके, ठीक आहे. सो आवडला सेशन तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एकदा सबस्क्राईब करा. थँक्यू.